ओम नमो भगवते वासुदेवाय। अध्याय 9 श्री अधिक मास महात्म्य। श्री गणेशाय नमः। जय जयाजी रामचंद्रा, अयोध्या वासिया रघुवीरा, दयावंता कृपा सागरा, नेई पैलतीरा पंथहा। तव कृपेची अखंड नौका, परतीरा नेतसे भाविका। येतीच कर्णधारनिका, वाल्मीक देखा साचार। हे धर्मनौका जना लागी, शिल्पीकार तोही महाराज योगी। निर्माण केलीसे जगा लागी, वाढविला परमार्थ। ऐका श्रोते सज्जन हो, मळ महात्म्य परिसाहो। सांगतसे लक्ष्मी हो, सत्कारुणी आदरेसी। एकता हो त्रिविधताप, दूरी जाय भवसंताप। पापे जाता ती आपोआप, घेता नाम श्रवण ग्रंथी। लक्ष्मी वदेजी स्वामी नाथा, देवदेव जगन्नाथा। अवधान देई जे वचनार्था, अनाथा नाथा दया सिंधो। या मलमासाचे उपोषण, करावे काय कारण। याचे निवेदावे कथन, कवन तरुण गेलासे। मग वदे तेव्हा श्रीधर, ऐका प्रश्नाचे उत्तर। मुख्य दयावंत अंतर, असोनी निर्भरेसी हो। दया असे जयाचे हृदयी, तया ते घडे सर्व काही। अन्नदाना ऐसे दुजे नाही, साधन आनिक निर्धारे। भूतमात्री दया जयाते, सर्व साधने घडती तयाते। तेने जाती मोक्षपंथे, तपसामर्थे आगळा। या विषयीचा इतिहास, नावेक ऐका सावकाश। तेची कथन श्रवणास, यथामती निवेदू आता। सर्व धर्मा माझी उत्तम धर्म, अन्नदान अति उत्तम। तयावरी दया आणि क्षेम, विशेषाहुनी विशेष। उत्तर देशी नर्मदा तीरी, महिस्मृती नामे असे नगरी। तेथील एक ब्राह्मणाची नारी, वैधव्य निर्धारी ती येते। भ्रतार विरहित कामिनी, आप्तवर्ग नसेची कोणी। एकाकी विचरे ते स्थानी, भिक्षा मागुनी क्रमिकाळ। तामसी परमकोपिष्ट, विधवा असुनी रागीट। तपश्चर्या करी श्रेष्ठ, काया कष्टे कष्टवीतसे। तव पातालिया मलमास, नर्मदा तीरी जातसे स्नानास। नक्त नेम करी उपवास, भरता मास एक पै। ऐसे करिता एक मासवरी, परमकृश झाली शरीरी। तव तिची सखी एक अवधारी, मार्गी भेटली ती येते। नाम तियेचे तुरी जया पाही, परम पापिष्ट दुरत्ययी। दोषयुक्त सर्वदाही, अतित्यायी चंडिका ते। मार्गी चालता अकस्मात, ब्राह्मणी भेटली ती येते। येरी उभी राहून तेथे, पुसे स्वागत आदरेसे। मने कृश झाली सबाई, व्रत आचरत असा देही। मी तव अभिघी पाही, न घडे काही सार्थकता। स्त्री देहाची बुद्धी पाही, पापरूपी अमंगळ देही। यासी उपाव करू काही, सांगा बाई आदरे। ऐसे बोलून उत्तराते, करुणास्वरे गहिवरे ते। मने नेने कधी दान व्रताते, भगवंता ते अंतरले। पहा कर्माचे विंदान, पोटी नरिगे संतान। पुढे परम कठीण जान, नरक दारुण सुटेना। निपुत्रिका ते नाही गती, ऐसे बोले वेदश्रुती। पापिया ते नाही गती, तेरी केऊती पुढारी। ऐसे करुणास्वरे गहिवरुण, करीती झाली ते रुदन। ऐसे देखून ब्राह्मणीन, कळवळली मानसी। भूतमात्री दया तिज लागी, मनोन कळवळली निजांगी। मग विचारून स्वआंगी, काय करिली झाली पै। हाती होते गंगाजळ, सवेच होते कर्दळी फळ। मग सुदले हो तत्काळ, करी जाण तिचिया।
मने ऐके सादर आता करुणा देखून द्रवले चित्ता तरी स्वीकारी हे उदक आता फळासहित निर्धारे एका दिवसाचे व्रत पुण्य तुझ लागी केले अर्पण येणे हो तुझ कल्याण झाले उत्तीर्ण सर्वस्वेसी ऐसे वधून ते अवसरी फळासहित उदक करी घालिताचे ते नमस्कारी कृतकृत जाहले म्हणूनिया ऐसे वर्तता ते समयी नवल वर्तलसे पाही तत्काळ झाली दिव्य देही केवडी नवाळी व्रताची मनी चमत्कारी ब्राह्मणीन वर्ते पाहे ज्यो विलोकून तो तत्काळ पावले विमान स्वर्गाहून तत्काळी तत्क्षणी तये शूद्रीते वाहोनी नेते जाले विमानाते येरी नमस्कारी बद्धहस्ते न विसरे माते उपकार धन्य धन्य तू पर उपकारी तपस्विनी माझी तू खरी प्रचित आली आज खरी सद्गत अंतरी होतसे त्रिवार करुणी नमनाते विमान गेले स्वर्गपंथे पुढे काय वर्तले ते सावधान चित्ते परिसावे कौतुक पाहून नयनी आश्चर्य करीतसे मनी मने देखत देखत पापिनी गेली उद्धारुणी तत्काळ काय माझे अदुष्ट खोटे मनोनी दुःख मोठे पुढे तरी अवघड वाटे कैसेनी वोहटे जन्म प्रवाहो अहो जगदीशा काय केले वृथा जन्माते सारिले काही सार्थक नाही झाले वृथा आले जन्मासी भगवान कृपेची माऊली एवढी पापी न उद्धरली देखत देखतच नेली वाहोनिया विमानी आता कवन करावा उपाहो कैसेनी लागेल माझी सोय ऐसे उकलवी हृदय मुमुक्षु पाहे या नावे येथे उद्भवली असे शंका एवढी पापीन उद्धरली देखा देता एक दीन पुण्योदका तरली देखा निर्धारे मग ते ब्राह्मणी पाही केवी न तरे ते तो देही कैसेनी पडेल अपायी हे तो नवलाई अनुपम्य तत्काळ गेली पापीन मागे राहिले पुण्यवान तरी ये विषयीचे कारण सावधान परिसेजे समूळ पापी असलिया पाही पुण्यलेश नेनेची काही उपरती होता हृदयी उद्धोरून जाई तत्काळ समूळ पापाचा ठेवा अर्धलेश पुण्यवट बरवा तो कैसोनी तरी पाहे जीवा करू नये हेवा दुजियाचा समूळ पाप जेव्हा जडे तेव्हा पुण्यलेश अंगी जडे उद्धरा गतीसे मग रोकडे जाता विलंबन लागेची असो ते ब्राह्मणी पाहे सखेदयुक्त गृहा जाय मने अहो देवा करू काय केऊता होय परिणाम येरीकडे तो शूद्री जाना पावती झाली स्वर्ग भुवना परिकर्म भोग चुकेना पावली जनना मागुती पदरी पुण्याचा संचयो मनोनी प्राप्त झाला मानव देहो वाराणसी माझी जन्म होय ब्राह्मण वर्ण लाधला पुण्य सामग्री पदरी एका ब्राह्मणाची या घरी भागीरथीची येतिरी जन्म निर्धारी पावला काशीनाथ नाम विधान तयाचे ठेविले असे जान दिवसे दिवस झाला तरुण वयसा जान अष्टवरुषी काळांतरी ब्राह्मणी पाहे पाहोनी यात्रेचा समुदाय वाराणसी यात्रा जात आहे पातली लवला हे काशीपुरी करोनी तीर्थविधी स्नान घेतले श्री विश्वनाथ दर्शन मग करीती झाली परिभ्रमण देवदर्शन सकळाही तव अकस्मात मार्गावरी काशीनाथ ब्रह्मचारी भेटता झाला ते अवसरी दुरोण करी नमनाते परिपूर्व ओळख कैची येते जरी पूर्व पुण्ये सामग्री त्याते मनोनी स्मरता झाला हृदयाते उपकार तेचिया मनोनी येता झाला निकटी भेटता झाला उठाउठी मने सखये पडली सदृष्टी पूर्व पुण्ये करुणिया ऐसे एकताची वचन येरी मने तू आहे सकवन केऊती तुझी ओळखन आलासी कोठून या ठाया मग बोले ब्रह्मचारी मी तुझी सखी निर्धारी पूर्व ओळखी पूर्ण धरी घातले करी पुण्योदक ऐसी आठवण देतात येते येरी भेटली झाली तयाते मग समूळ वृत्तांताते पुसे आदरे भामिनी
येणे झाले तेची कथिले ऐकता मन संतोषले मने एका दिवसाचे दिदले पुण्य वाहिले इज लागी तितुकियाने ही तरली विमानी वाहून या नेली देखत देखत उद्धरली कलह कल्लोळी पापिनी हे पुनः नरदेह लाधला वरी ब्राह्मण वर्ण चांगला तोही गंगा तटाकी निपजला विश्वनाथ झाला कृपाळू अहो देवा काय केले माझे सार्थक नाही झाले वय माझे व्यर्थची गेले नाही घडले सार्थक एक दिवसाचे उदक करी घाली ती उद्धरली नारी मी तव आचरले मासवरी मळमास निर्धारी व्रताते कवन पापाचा भोगवटा भोगितान सरोची वाटा मनोन पिटितसे लल्लाटा गहिवर मोठा दाटला अट्टहासे तेव्हा रडत उरशीर असे बडवीत जनसमुदाय सभवते मिळाला तेथे पहावया जे येती ते पुसती काय झाले येरी उत्तर नेदी बोले जनमंती वेड लागले किंवा घेतले पिशाची भूतकेवी झडपी ते ही तव झडपिली महद्भूते ऐसे वर्तता तेथे नवल अद्भुत वर्तले इचा पापलेश सरला पुण्यवाटा उभा राहिला तेने योगे अंतरी द्रवला नाथ भोळा दिनाचा तत्काळ आणविले विमान ती ते दिव्य देह करुण देखत देखत सर्वजन नेली वाहुन विमानी मग तो काशीनाथ ब्रह्मचारी सखेदयुक्त झाला अंतरी दृढ तपश्चर्या तो करी पावला निर्धारी शिवपदा चंद्रेश्वर नामे लिंग तयाने स्थापिले अभंग देखता ती सर्वही जग वाराणसी माझी अद्यापि ऐसे हे मलमासाचे कथन त्रिवर्ग गेले उद्धरून एकी झाले जन्म दोन एकी स्वदेहाने उद्धरली ऐसे हे महिमानाते आकर्णविले श्रोतियाते यदर्थी असे संगमताते श्लोकाधार पुराणीचा श्लोक भावार्थ आनुनी मनी कथा वर्णिली महाराष्ट्रवाणी न्यूनते पूर्ण कीजे सज्जनी नवे वाणी पदरची विना आधारे सर्वथा न चालेच हो कविता केवळ नवे ही दंतकथा पहावे ग्रंथार्थ आदरे व्युत्पन्नता नाही माझे अंगी नवे कुशळ कविता मार्गी काळ कर्मने स्तव जगी वाढविला प्रसर पेहा मानेल तरी स्वीकारी जे न माने तरी त्यागीजे पुढे कथे ते अवधान दीजे मने दासानुदास संताचा स्वस्ती श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित नवमो अध्याय गोडहा इति श्री अधिक मास महात्म्य नवमो अध्याय समाप्त शुभं भवतु श्री कृष्णार्पणमस्तु।